रवी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर आपण अशा या सुंदर समुद्र किनाऱ्यावरच्या एका शहरात आहोत ज्याचं नाव आहे फेकाम। हे नॉर्मंडी रिजनमध्येच हे शहर आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघताय हा असा सुंदर असा खूप छान समुद्र आहे। आणि रिओ काल संध्याकाळी आम्ही इथे आलो होतो तेव्हापासून रिओ खूप धमाल करतो इथे। आणि या शहराचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो तिकडे आहे, तर आपण आज तिकडे जाणार आहोत आणि तिथून समुद्र आणि हे छान समुद्राच्या किनाऱ्यावर पसरलेलं फेकाम शहर आपण पाहणार आहोत। जाऊया रिओ, जायचं ओके। रिओ फिरायला खूपच एक्साइटेड। छान ऊन पडलंय आणि इथे ना सीगल्सचा इतका आवाज येतोय, खूप सीगल्स आहे तिथे, सगळे वरतून जाता येता आवाज करतात। छान व्ह्यू आहे। तो डोंगरावर पसरलेली सिटी आहे। आपण जो छोटा ट्रेक करायला चाललोय ना त्याच्या इथे छोटासा एक गाईड मॅप आहे, कुठून सुरू करायचं आणि कसं हे करायचं। आणि इथे त्यांनी साईन्स दिल्या आहेत की लेफ्टला जायचं आहे, राईटला जायचं आहे, हे साईन म्हणजे काय, हे साईन म्हणजे काय, किंवा हे म्हणजे बरोबर डिरेक्शनला चाललं आहे, हे म्हणजे चुकीच्या डिरेक्शनला चाललं आहे, असं सगळ्यांनी दिलं आहे। इथे 3 तासाचा ट्रेक आहे, 13 किलोमीटरचा। छान इथे असा त्यांनी छोटासा गाईड मॅप लावला आहे। हे एन रूट असे साईन्स आहेत, हे साईन म्हणजे इथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे। छान रस्ता आहे हा चालायला, मस्त। रिओला सगळ्यात पुढे जायचं असतं। रिओ मागे ये। फायनली आपण पोचलो आहे। हे शापेल नोटर डॅम आहे आणि इथून आपल्याला सगळं फेकाम दिसणार आहे। आपण समुद्र सपाटीपासून जवळपास 104 मीटर उंचीवर आहोत आणि हा जो टॉवर दिसतो ह्याला सेमाफोर म्हणतात। 1808 मध्ये फ्रेंच वॉटर ऑब्झर्वेशनसाठी हा बांधण्यात आला होता। समुद्रात होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज ऑब्झर्व करणं आणि सिग्नल्सची देवाणघेवाण करणं हे काम मुख्यत्वे इथून होतं। छान व्ह्यू दिसतोय मागे, छान समुद्र दिसतोय। खूप शांत आहे आणि ॲक्च्युली इथे ट्रेक करून यायचं नसेल तर इथे गाड्याही घेऊन आली आहेत लोक, बरीचशी रस्ता आहे व्यवस्थित गाड्यांसाठीचा आणि बरीच लोक गाड्या घेऊन आली आहेत, काही लोक सायकलिंग करत आली आहेत। छान आहे ॲक्च्युली ह्या डोंगराच्या ना दोन्ही बाजूंनी समुद्र आहे आणि एका बाजूला हे शापेल आहे आणि एका बाजूला मस्त मोठ्या मोठ्या विंडमिल्स आहेत। सुंदर आहे, छान जागा एकदम मस्त।
आहे.